जरा बरा मित्रांनो, मी सुयोग पंडित आज यूट्यूब चॅनेलवर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे साकव. शिक्षक शिक्षिका पवित्र सन्मानाची नाणी. पण दोघंही विवाहित असतील तर छापकाटाचा खेळ सुरू होऊ शकतो. खूपदा दोघंही एकाच क्षेत्रात असतील तर येणारे सर्व अनुभव सारखेच. दोघांची जीवन पद्धती समान, दोघांच्या दीर्घ सुट्ट्याही ठराविक एकाच मे महिन्यात. रोजच्या आयुष्यात एकमेकांना स्पेस देत देत एकमेकांसाठीच जगायची इच्छा असते. झगमगत्या उपनगरात घर घ्यायचे ठोस विचार आणि त्याचे EMI मात्र दोहोंच्या मेंदूत जबाबदार असतात. नुसते EMI वगैरे भरण्यापुरती जीवनं असती तरी बरं म्हणायची पाळी अशा मासिक खर्चाच्या ताळेबंदाशी जुळवून घेताना दमछाक होते. मग कुठली स्पेस आणि कसलं काय. उपनगरातील घरांच्या भिंती खाऊच्या हातांनी, पेन्सिलच्या रेघांनी आणि अचाट चित्रांनी सुशोभित करत चाराचे आणखीन 4 लुटूलुटू हातपाय मन प्रसन्न करत असतातच दोघांची. स्पेस मिळते आता, संगोपनाची स्पेस, संगोपनाला स्पेस. दागदागिने खर्च वाटतात आणि 4 सुवर्ण हातांवर नेहमी व शाश्वत सुवर्ण सरस्वतीचा शिक्षण वर्ख राहावा या इच्छेतून दोघं वेगवेगळे व्हायचा निर्णय घेतात. ओहो, वेगळे म्हणजे संसारातून नाही, संसारातून नाही तर समान क्षेत्रातील नोकरीच्या आकारातून. 4 लुटूलुटूचे हात आता जीवन क्रीडापटू बनवायचे असतात. एक जण घरात खांब म्हणून राहणं गरजेचं असतं आणि दुसऱ्याने दुप्पट सामर्थ्यानं पोटासाठीचं शेत कसायचं असतं. दरम्यान मातृभूमीचा लळा रोज डोळे भरून आणतोच पण कोसळवत नाही. दोघांनाही मातृभूला अश्रूंचं वंदन करावंसं वाटत नाही तर कर्म, जबाबदारी आणि विनम्र अभिमानाचं वंदन करत राहावंसं वाटतं. दोघं 2 वेगवेगळे किनारेच खरं तर, पण स्वतःच्या इच्छेचा कल्पवृक्ष केवळ स्वप्नात न वाढवता त्या वाढत्या भौतिक इच्छांचा तो कल्पवृक्ष त्याग, काटकसर वगैरेतून पाडून त्याचा साकव बनवतात. तो साकव हाच खरा विवाहविधी. अशा साकव दिनाची शुभेच्छा भेट स्वतः छत्रपतींनी दिली आहे त्यांना ॲडव्हान्समध्ये किल्ल्याच्या स्वरूपात. ती डोळे भरभरून पाहता यावी आ जन्म. ह्याच या साकव दिनी शुभेच्छा विक्रांत व पूजाला. जरा बरा. धन्यवाद.